आम्ही तर कलाकार मंडळी, कलेला दाद दिलीच पाहिजे. आमच्या गावची यात्रा संपल्यानंतर मामांच्या गावची यात्रा सुरू होते. आणि मग यात्रा असो किंवा अजून काय, गावाला आल्यानंतर शेतातली कामं ठरलेली, उसाला पाणी पाजलं आणि मामांच्या घरी गेलो. या सगळ्या मंडळींसोबत कसा दिवस जातो समजतच नाही. गावदेवी अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि इथेही आपलं काही फॅन भेटले. घरी कुटुंबासोबत एकत्र बसून जेवण्यात एक वेगळंच समाधान असतं. गावी आल्यानंतर प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होता येतं. कोल्हापूरला आजीला बघायला गेलो. वाटलं नव्हतं की ही आजीसोबतची शेवटची भेट असेल. कोल्हापूरला आल्यानंतर अंबाबाईचं दर्शन घेण्याची आस मनाला लागलेली असते. अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि येताना वाटेत झाडाखाली बसून हा मस्तपैकी वडापाव खाल्ला. हे सुख गावाकडेच. संध्याकाळी आईने शेतामध्ये केलेल्या कष्टाचे पैसे तिच्या हातावर ठेवताना एक वेगळं समाधान तिच्या चेहऱ्यावर बघायला मिळालं. रात्री मित्रांसोबत रात्रभर फिरताना सुद्धा रात्र कमी वाटते. बाजूच्या गावात असणारा कार्यक्रम बघायला मंडळी पाठीमागच्या घोळक्यातून डायरेक्ट स्टेज जवळ येऊन बसली आणि ही बारकी पोरं सुद्धा या कार्यक्रमाचा आनंद घेत होती. यात्रा संपली आणि सगळी मंडळी आपापल्या घरी जायला निघाली. तसं मन भरून आलं, कारण सगळं घर पुन्हा रिकामं झालं.